न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकांचे आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। मार्च 2024 पर्यंत गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यातील तब्बल 60 नागरी सहकारी बँका नामशेष झालेल्या आहेत। ही संख्या पाहता रिझर्व्ह बँकेच्या कारवाईची गती वाढल्याचं दिसत असलं तरी उद्दाम बँक चालकांना वठणीवर आणण्यात ती कमी पडलेली आहे। उलट सामान्य सभासद ठेवीदारांनाच अधिक झळ सोसावी लागल्याचं चित्र आहे। बँका का बुडत आहे त्याची कारणं पाहूयात। महाराष्ट्रामध्ये 2024 सालात 496 नागरी बँका कार्यरत होत्या। ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडे 5 वर्षांमध्ये 60 नागरी सहकारी बँका नामशेष झाल्या। 2024 मध्ये 3 सहकारी बँकांचा परवाना रद्दबातल केला गेला। सिटी कोऑपरेटिव्ह बँक आणि जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँकेचा यामध्ये समावेश आहे। 2019 ते मार्च 2024 पर्यंत 5 वर्षांमध्ये 60 पेक्षा अधिक नागरी सहकारी बँकांचा परवाना रद्द किंवा अन्य बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात आला। एकट्या 2022-23 यामध्ये देशभरात 17 नागरी सहकारी बँका या बुडालेल्या आहेत। सध्याच्या घडीला रिझर्व्ह बँकेद्वारे कलम 35 अ अंतर्गत निर्बंध लागू असलेल्या नागरी बँकांची संख्या 40च्या घरात आहे। पहिली गोष्ट म्हणजे आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना आमचं कॉम्प्युटर अजिबात समजत नाही। ओके, आमचा जो काही व्यवसाय आहे तो सेवेवर आहे, सर्व्हिसवर आहे। आम्ही ज्या प्रकारची सर्व्हिस देतो ते नॅशनलाइज बँका काय खाजगी बँका सुद्धा देऊ शकणार नाही। त्याच्यामुळे जसं तुम्ही आता सांगितलं, बागडेनानांनी आता सांगितलं, ज्याचे ठेवीचे व्याजदर कमी ती संस्था चांगली। मी म्हणतो ज्याचे कर्जाचे व्याजदर कमी ती सुद्धा संस्था चांगली। कारण कर्जाचे व्याजदर जे कोण कमी देऊ शकतं, त्याचे ठेवीचे व्याजदर कमी असेल तो कर्जाचे व्याजदर कमी देऊ शकतो।